नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. ओबीसी विभागाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन. न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडवावा. स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात. गेल्या 4 वर्षापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे तळागाळातून तयार होणारे नेतृत्व घडण्यास अडचण येत आहे. अनेक गावोगावी जीवनावश्यक बाबींचा निपटारा झालेला नाही. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक हे त्यांच्या भागातील अडचणी घेऊन प्रशासनापर्यंत मांडत होते. त्यांची संधी जाणीवपूर्वक हिसकावून घेतली जाते की काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा. 4. EVM मशिनाबाबत सर्वसामान्य माणसात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे इथून पुढील सर्वच निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. वरील सर्व मागण्या वरिष्ठ पातळीवर सरकारपर्यंत पोहोचवण्यात याव्या. या मागणीसाठी सदरचे निवेदन येथील अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेले असून यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग मालेगाव मधील सर्व वर्षापासून राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे तळागाळातून तयार होणारे नेतृत्व घडण्यास अडचण येत आहे. अनेक गावोगावी जीवनावश्यक बाबींचा निपटारा झालेला नाही. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक हे त्यांच्या भागातील अडचणी घेऊन प्रशासनापर्यंत मांडत होते. त्यांची संधी जाणीवपूर्वक हिसकावून घेतली जाते की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावा. EVM मशीनबाबत सर्वसामान्य माणसात संभ्रमावस्था निर्माण झालेला आहे. त्यामुळं इथून पुढं सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात यावा. तसेच मालेगाव शहरात ग्रामीण भागात जे आहेत नागरिक, त्यांच्या खूप अडचणी असून त्यांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी अडचण येत आहे. त्याच्यामुळं महापालिकेतले नगरसेवक, त्याच्यानंतर ग्रामीण भागातले जेवढेही जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांना न्याय मिळावा, अशी मागणी आम्ही ओबीसी विभागातर्फे केली आहे. त्या काँग्रेसतर्फे केलेले आहे. त्याच्यानंतर आमचे भरत भाऊ देवरे